मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची ताज लँड्स एंडमध्ये भेट घेतली। दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली। भेटीचं कारण अजून अस्पष्ट आहे। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणालाही कुठेही कुणीही भेटू शकतं, या भेटीत वावगं काय आहे असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला। तरी सुद्धा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतीलच असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केला। ठाकरे बंधू एकत्र येणार असं सर्वसामान्य लोकांमध्ये वातावरण निर्मिती झाली असताना राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले। मात्र ते भेटत असतील तर मनसेनं वाटाघाटी करण्यासाठी वातावरण निर्मिती झाली होती का असा सवाल निर्माण होईल। तसंच राज ठाकरे यांचं नाव खराब होईल, राज ठाकरेंना काळजी घ्यावी असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे। राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात, तसंच काही सूचना असतात। पुढची राजकीय परिस्थिती काय असेल यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही। या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करू शकतील असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त विधान केलंय। पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख लहान मुलांचा व्हिडिओ गेम म्हणून केला। आमदार चित्रा वाघ यांनी पटोले यांच्यावर या संदर्भात टीका केली। नाना पटोलेंना पाकिस्तानच्या कळवळा आहे। एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकांचा DNA एकच असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली। हे आंदोलन न्याय मागणाऱ्या जनतेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा हा व्हायलाच हवा। 5 दिवस झाले पण सरकारला दया आली नाही। हे सरकार इंग्रजांपेक्षा भयंकर आहे, त्यांना अगदी आत्मक्लेश करायला वेळ नाही असं म्हणत राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली। निलेश सांबरे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल। भव्य पक्षप्रवेश सोहळा हा ठाण्यात होणार असून निलेश सांबरे यांच्यासोबत जवाहर मोखाडा भिवंडी येथील अनेक खेड्यापाड्यातील नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे। अबे घोचू, जीके स्ट्रॉन्ग करने का अथा इंडिया को मालूम है। पेट सफा हर रोग दफा। देखिए